नमस्कार. सँडी आर्ट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्या कला रसिकांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. सँडी आर्ट्स या आपल्या कलामंचावरून आपण जे थोर कलावंतांची सिरीज सुरू केलेली आहे, त्या सिरीजमध्ये आपण आपले पुढील जे लेजंड कलाकार आहेत यांच्याबद्दल माहिती देतो. आपले बरेचसे प्रेक्षक हे नवीनच या यूट्यूबला जॉईन झालेले आहेत, तर या आपल्या सँडी आर्ट्स या चॅनलवरती आलेले आहेत. तर त्यांच्या माहितीसाठी मला एक रूपरेषा पुन्हा एकदा इथे सांगावीशी वाटते की सँडी आर्ट्स या चॅनलवरून थोर कलावंतांची सिरीज म्हणजे लिजेंड कला आर्टिस्ट जे होऊन गेले किंवा हयात आहेत त्यांच्याबद्दल आपण एक थोडक्यात आढावा घेतो. त्यांचं शालेय जीवन, चित्रकलेचा प्रवास त्यांनी कसा केला आणि त्यांचं एकूणच अशी पार्श्वभूमी आपण त्यामध्ये तपासतो आणि त्यांची काही चित्र या माझ्या चॅनल थ्रू दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. तसेच या चॅनलवरून आपण एक्झिबिशनसुद्धा दाखवतो. जे नवीन होतकरू कलावंत आहेत त्यांना या एक्झिबिशनमधून काही शिकायला मिळतं का ते पाहतो. तसेच त्यांना एक्झिबिशनची माहितीसुद्धा देतो. एक्झिबिशन कुठे आहे, कधी आहे याबद्दलचं पण जो माझ्याकडे डेटा येतो तो मी या चॅनलद्वारे तुम्हाला ते एक्झिबिशन एक्झॅक्टली कुठल्या जागेवर आहे, किती वाजता आहे ते सगळी माहिती देण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. तसेच ज्यांना या चॅनल थ्रू शिकायचं आहे, जे नवीन चित्रकला शिकत आहेत किंवा हॉबी कलाकार आहेत किंवा ज्यांना चित्रकलेमध्ये आपलं करिअर करायचं आहे, त्यांच्यासाठी या चॅनलवरून मी वेळोवेळी माझे डेमो पण देतो. जे मला माहिती आहेत, जे मला नॉलेज आहे ते मी तुम्हाला या चॅनलवरून फ्री ऑफ कॉस्ट देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून जी गरीब मुलं आहेत की ज्यांना चित्रकलेची आवड आहे पण त्यांना माहिती नाही आहे की चित्रकलेची सुरुवात कशी केली जाते, कसं एखादं स्केच बनवलं जातं, कसं पोर्ट्रेट तयार केलं जातं, कसं वॉटर कलर पेंटिंग केली जाते, कसं ऑइल कलर पेंटिंग केली जाते, कशी पेस्टल कलर म्हणजे हे आपले सॉफ्ट पेस्टल कलर कसे वापरले जातात, या सगळ्यांचा डेमो मी माझ्या चॅनलवरून वेळोवेळी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला जेवढं येतं, मला जेवढं नॉलेज आहे त्याप्रमाणे मी ते या चॅनलवरून देण्याचा प्रयत्न करतो आहे. तसेच मी स्वतःला अपग्रेड करतो आहे. माझ्यापेक्षा जे सिनियर आर्टिस्ट आहेत, जे सिनियर कलाकार आहेत त्यांच्याकडे मी सुद्धा जातो आणि माझ्या चित्रामध्ये काय कमी आहे, काय उणीव आहेत या त्यांच्याकडून मी जाणून घेतो आणि वेळोवेळी त्याच्यामध्ये अपडेट करायचा प्रयत्न करतो. माझं या चॅनल थ्रू एकच सांगणं आहे की हे चॅनल एक समाज उपयोगी चॅनल आहे. या चॅनलवरून आम्ही समाजाची सेवा करतो आहे, त्याचबरोबर त्यांना चित्रकलेचं नॉलेज देतो आहे. कुठे एक्झिबिशन्स होत आहेत त्यांना डेमॉन्स्ट्रेशन फ्री ऑफ चार्ज बघायला मिळत आहेत. त्यांनी या चॅनलचा नक्कीच फायदा उचलावा असं मला मनोमन वाटतं. तर ज्या पण लोकांना चित्रकलेची आवड आहे आणि ज्यांना शिकायची इच्छा आहे, जाणून घ्यायची इच्छा आहे, आपले थोर कलावंत कसे होते, कसे घडले गेले त्याबद्दलसुद्धा या चॅनलवरून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. हे चॅनल ओव्हरऑल एक एंटरटेनमेंट आणि एक नॉलेजचं पॅकेज आहे. त्यामुळे या चॅनलवर हे चॅनल डे बाय डे ग्रो करणार आहे आणि ते डे बाय डे ग्रो करावं हे तुमच्या हातात आहे. तर तुम्ही या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त याचा प्रसार आणि प्रचार करा. खूप आनंदाची गोष्ट आहे की आज 23 कंट्रीजमध्ये हे चॅनल प्रसारित होत आहे. माझे शॉर्ट्स व्हिडिओ त्याद्वारे हे चॅनल बाहेरसुद्धा पोचलेलं आहे आणि तिकडची लोकंसुद्धा या चॅनलला लाईक करत आहेत, शेअर करत आहेत, सबस्क्राईब करत आहेत. टॉपमोस्ट 30 सिटीजमध्ये हे चॅनल बघितलं जातं आहे आणि शॉर्ट्स व्हिडिओज, मोठे व्हिडिओज ह्या सगळ्या व्हिडिओजना ते लाईक करत आहेत, शेअर करत आहेत, सबस्क्राईब करत आहेत. तर डे बाय डे हे चॅनल असंच ग्रो होत राहील. आपण सगळ्यांनी याचा प्रयत्न करा की या चॅनलला मॅक्झिमम याचा प्रचार आणि प्रसार करा. कारण हे चॅनल ओव्हरऑल मी तुम्हाला म्हणालो की एंटरटेनमेंट आणि एज्युकेशन याचं एक पॅकेज आहे आणि जसं हे चॅनल ग्रो होईल तसं याचा फायदा समाजाला होणार आहे. तर हे समाजासाठी, निव्वळ समाजासाठी केलेला हा सगळा खटाटोप आहे. या चॅनलवरती आपण अनेक गोष्टी दाखवतो, एक्झिबिशन्स, डेमोज, थोर कलावंतांची माहिती, पुढे
अनेक कलाकारांचे इंटरव्ह्यूजसुद्धा येतील. जसं मला अवेलेबल होईल डेटा आणायला याच्यावरती त्या प्रकारे मी तुमच्या समोर येईन आणि हे चॅनल डे बाय डे ग्रो होत राहील याची मला खात्री आहे. तुमच्या सगळ्यांचा विश्वास माझ्या पाठीशी आहे. तुमचं सपोर्ट, तुमची मदत ही मला नेहमीच मिळते आणि हे चॅनल म्हणूनच ग्रो होतं आहे.